आज तुमचा भाऊ गेला होता कोल्हापूरची फेमस हॉटेल 712ची क्वालिटी चेक करायला आणि तिथली क्वालिटी कशी आहे सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गोव्याचं भांगर जेवण करून झालं होतं आणि यानंतर मी ठरलं होतं की आम्ही गोव्याला कधीच जेवण करणार नाही. निघालो होतो वाटत मस्त एक फोटोशूट वगैरे पण केला आणि वाटेत आम्हाला एक घोरपडं पण दिसली आणि तिची साईज बघून मी तर शॉकच झालो होतो. बघा किती मोठी आहे आणि तिथून पुढे येत नाही तर आम्ही मस्त एक फोटो वगैरे पण काढले होते आणि वाटेत आम्हाला माकडं वगैरे पण भेटले होते. भेटल्यानंतर ते आमच्याकडे खूपच आशे बघत होते. मग आमच्याकडे जेवढं खायच्या वगैरे गोष्टी होत्या ना त्या सर्व आम्ही त्यांना दिल्या आणि जे समोरचं माकड आहे ना बघ कसं कॅच घेतंय आणि नंतर त्याला मस्त की आम्ही सगळं खायला दिलं आणि तिथून आम्ही निघालो डायरेक्ट हॉटेल 712ला. खूपच लवकर आलो होतो आणि त्यामुळे इथे गर्दी पण नव्हती आणि इथं आल्यानंतर मस्तपैकी फोटोशूट वगैरे आम्ही करून घेतला आणि नंतर आम्हाला भूक पण खूप लागली होती आणि इकडे बघा हे समाधानचं तर वेगळंच काहीतरी चालू होतं. भरपूर अशा आकर्षक वस्तू पण होत्या, ससे पण होते आणि ही मूर्ती कशाची हे तर मला अजून कळलं नाही. आणि त्यानंतर आम्ही आलो जेवायला. आता आम्ही खालीच बसलो होतो. आज आपण बघणार आहोत इथल्या जेवणाची क्वालिटी, टेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरी तिखट पण आहे का नाही. इथली सर्व्हिस पण खूपच फास्ट होती आणि थोड्याच वेळामध्ये आमची थाळी पण आली होती आणि थाळीमध्ये काय काय सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. ही हॉटेल 712ची स्पेशल थाळी आहे 390 रुपयाची आणि ही आम्ही मागवली होती. आता तुम्ही बघू शकता की यामध्ये काय काय. मी तुम्हाला सांगतो की याची टेस्ट कशी आहे. परफेक्ट तिखट पण टेस्टला भारी, क्वालिटी पण खरंच खूपच मस्त आहे आणि अगदी घरगुती चव आहे. हा व्हिडिओ बघून कोण कोण जेवायला जाणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि तुमच्या भावाला नक्की फॉलो करा. भेटूया अशा एक नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.